गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी परत आता दुसऱ्या म्हणूयात किंवा ह्या कम्युनिटी पार्क ॲट ग्रँडे पार्कला आलेलो आहे. ऑस्वेगोलँड पार्क डिस्ट्रिक्ट. तर इकडे कसा पार्क आहे ते पाहण्याचा आपण प्रयत्न करूयात. सकाळी 7:28 झालेली आहेत आणि मी पायीच पण आमच्या घरापासून फार दूरपर्यंत आलेलो आहे. आणि हे पार्कचा परिसर दिसतोय पहा. समोर जी दिसत असेल ते प्लेनफील्ड लिहिलेलं, ती माझ्या माहितीप्रमाणे पाण्याची टाकी आहे. आणि अशा बऱ्याच कोपऱ्यांवर किंवा फार तर मी असं म्हणेल वेशींवर अशा टाक्या दिसत आहेत. ते एक प्रकारचा सिग्नलसुद्धा असेल किंवा आपलं वेश म्हणतात, गावाची वेश म्हणतात, ते सुद्धा मोस्ट प्रॉबेबली असण्याची शक्यता आहे. कारण ह्याच्या शेजारी आत्ता जे प्लेनफील्ड आहे त्याच्या शेजारी पुढे नेपरविल, प्लेनफील्डची हद्द सोडली की नेपरविलच्या टाक्या दिसतात. त्याच्यावरनं मला असं वाटतं आहे, मी कन्फर्म नाही आहे त्याच्या बाबतीत. हे असं भलं मोठं मला प्लेग्राऊंड दिसतं समोर. इकडे नाही म्हणायला 2-4 पब्लिक म्हणजे आलेले आहेत मॉर्निंग वॉकला किंवा राऊंडला. थोडेफार तर दिसत आहेत. हे साफसफाई करतात मला वाटतं. पाहूयात आपण. अमेरिका, हे ऑस्वेगोलँड पार्क डिस्ट्रिक्टचीच गाडी आहे. आणि अमेरिका का स्वच्छ असते ते त्याचं आपल्याला प्रत्यक्षात उदाहरण पहा. आत्ता सकाळी 7:30ला ह्या गाडीतलं एकटाच ग्रस्त आला आहे. हे इथे बसण्याचं ठिकाण आहे. आणि आपण जसं खराटा आपल्याकडे जसा खराटा असतो त्याच्याऐवजी व्हेरी गुड मॉर्निंग सर. आपल्याकडे जसा खराटा असतो त्या खराट्याच्या ऐवजी हवेच्या प्रेशरने सर्व स्वच्छ केलं जात आहे. चालेल सर. मी जसं म्हटलं तुम्हाला थोडेफार दिसत आहेत. त्यापैकी हे 2 दिसत आहेत पहा. अच्छा, ओके. May I know your name, sir? Eric. Eric. Yeah. I'm Sharat Shinde. I don't know how to say it. Nice to meet you, man. Okay. Oh, Jesus. Thank you. Hey, dude. Imagine your feet. There's a... बऱ्यापैकी दिसतात, म्हणजे 2-4 तरी दिसत आहेत मला आलेले. तशी आपला वगैरे वेळ घालवला. आणि मुख्य म्हणजे मला सांगायचं म्हटलं की गाड्यांवर ना त्याला हेल्पला वगैरे असं कोणी नाही आहे. एकटाच आला आहे एका गाडीने आणि क्लीन करून असं जागोजागी जात असेल. समोर किती छान परिसर दिसतोय पहा. हे मी ह्या टाकीबद्दल बोलतो आहे. हे प्लेग्राऊंड आहे, प्लेग्राऊंडच मे बी आहे. पण त्याचं म्हणजे आवाका किंवा व्हॉल्यूम पहा किती मोठं आहे. इकडे आमच्या प्लेनफील्डपेक्षा तरी निदान पार्कमध्ये असल्यामुळे एकाच नाईस आहे. बॅक साईडला आपण जाण्याचा प्रयत्न करूयात. स्केटिंग फार मोठ्या प्रमाणात होतं इथं, म्हणजे मुलं खेळतात पहा स्केटबोर्डवर. या साधारण हे टेकडीसारखं दिसतं आहे. आपण टेकडीवर जाण्याचा मी मोस्ट प्रोबॅबली प्रयत्न करतो. मला जाता येते का नाही पाहूयात. अरे बापरे, अहो आश्चर्य. पहिल्यांदा कुठे मला रस्त्याच्या शिवाय हे टॉयलेटची सोय दिसते बाबा, लिटरली. नाहीतर रस्त्यावर ना कुठेही ॲब्सोल्युटली कुठेही असं सार्वजनिक आपल्यासारख्या जशा मुताऱ्या असतात तशा मुतारी किंवा प्रसाधनगृहे नाही आहेत. मे बी हे सार्वजनिक ठिकाण असेल म्हणून असेल. आणि हे नेबरहूडपासून तसं दूर आहे, म्हणजे नेबरहूड ते पलीकडे तितक्या लांब दिसते. हे तर गार्डनच आहे, त्याच्या पलीकडे तर खूप लांब आहे. त्यामुळं कदाचित ही सोय असावी.
शेवटी पोचलो बाबा या टेकडीवर. ही टेकडी चढून आलेलो आहे आता मी. आणि ह्या टेकडीवर जे काय दिसतं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. टेकडी म्हणजे छोटीशी डगर होती, फक्त डगर आहे, पण खालच्यापेक्षा उंचावर आहे एवढंच. इथे वरसुद्धा बसायची सोय केलेली आहे. इकडे बाकडा टाकलेला आहे, तिकडे बाकडे टाकलेले आहेत. आणि मी जे म्हटलं ना तुम्हाला, ती पाण्याची प्लेन फील्ड, अशा पाण्याच्या टाक्या ह्या वेशीवर मोस्टली प्रॉबेबली मी वेश सारखं म्हणतो आहे, कोपऱ्यांवर आहे. पाहताय का, चायला काय मरण तरी आहे का या हिरवळीला? तरी अजून इतकं कटिंग नुकतंच झालेलं आहे पायाचं, त्यामुळे ना त्या अगदी ग्रीन दिसत नाही आहे. आता हे कॅमेरा माझा किती न्याय देतो मला माहिती नाही आहे, पण हवा किती ग्रीन दिसतं हे. मी आता बऱ्यापैकी उंचावर आलेलो आहे. इन द सेन्स छोटीशी डगर आहे, त्या डगरीवर आलेलो आहे. टेकडीसुद्धा म्हणता येणार नाही खरं तर, पण उंचावर आहे. म्हणजे मी मुद्दाहून दाखवत आहे किती थोडंफार उंचावर जे आहे ना ते खाली तुम्हाला दिसू शकेल. आणि समोर जर पाहिलं तर मला समोरसुद्धा एक नेबरहूड दिसतं आहे, पण ते जरा जास्त गच्च भरल्यासारखं वाटतं आहे. आता मी जे जवळपास पाहतो आहे त्याच्यापेक्षा जास्त गच्च भरल्यासारखं दिसतं आहे. ही जी टाकी आहे त्याच्या पलीकडे पण आणखी एक टाकी दिसते आहे. मे बी तिचं काम चालूच असावं कदाचित. मी आता करतो प्रयत्न, जर झाला शक्य तर, नाहीतर माझा व्हिडिओ कट होईल. आणि व्हिडिओ जर कट झाला तर मला पुन्हा एडिटिंग करून मोठा करावा लागेल मोस्ट प्रॉबेबली. तर मला मोठं करायचं टाळतो जेणेकरून मी. चलो भाई, मी जे म्हणतोय ना तुम्हाला, दाट वस्ती आहे ती इकडे दिसते. समोर जी दिसली ती दाट नेबरहूड आहेत. मध्ये एक रस्ता गेलेला आहे, थोडीफार वाहनं दिसतात. आणि मी कोणत्या दिशेला आलो हे सुद्धा मला खरं माहिती नाही आहे, पण दिसायला खूप छान दिसतं आहे. खरं तर मला पूर्ण कल्पना आहे, एखादा व्हिडिओ जर चांगला असेल तर त्याच्यामध्ये जर त्याचं विश्लेषण असेल किंवा बोलणं जर व्यवस्थित असेल तर त्याला वेटेज येतं. आता पण ते वेटेज येण्यासाठी मला मी प्रयत्न करतो, माझ्याकडनं जमत नाही आहे, मला कळतं आहे. पण ते वेटेज यावं म्हणून मी थोडीफार बडबड करतो आहे. अदरवाईज नुसतीच चित्र पाहिले ना तर त्या व्हिडिओला काही मिनिंग राहत नाही. आणि दुसरं असं की आपला तर हा चॅनल काय इन्फॉर्मेटिव्ह तर नाहीच नाही, हे बराच वेळा माझं सांगून झालेलं आहे. जे मी आणि त्याच्याशिवाय असं की हे जे मी दाखवतो आहे ते केवळ माझ्यासाठीच दाखवतं असं नाही. म्हणजे मी तर पाहतो आहे, मी सुद्धा पहिल्यांदाच पाहतो आहे, ऑब्व्हियसली पहिल्यांदा पाहतो. मी 2 वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा मी सुद्धा पाहिलेलं नव्हतं. आणि आत्ता जे दाखवतो आहे तुम्हाला ते पण मी पण पाहतो आहे आणि तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. माझं इनफॅक्ट US येण्याचं हे 3री वेळ आहे. 2018 साली मी पहिल्यांदा आलो होतो, त्यानंतर 2020मध्ये आलो होतो आणि 2020 नंतर 2024मध्ये लिटरली हा ॲब्सोल्युटली म्हणजे मी ध्यानी स्वप्नी पण ठरवलं नव्हतं की आपल्याला परत म्हणजे 22 नंतर US जायला मिळेल. पण मुलांनी मला डायरेक्ट तिकीटच पाठवलं. म्हणजे असं नाही की येता का याल का वगैरे किंवा कोणाजवळ चर्चा केली आहे, बिलकुल नाही. मला डायरेक्ट तिकीट पाठवलं आणि त्या तिकीट पाठवल्यानंतर व्हॉट्सअपवर माझ्याशी बोलला तो की पप्पा तिकीट पाठवलेलं आहे, तुम्हाला अमुक तारखेला यायचं आहे. मला
अक्षरशः खरं मी पंच करून त्याला म्हटलं, अरे थांब चेतन, सॉरी, अरे थांब, मी पिंच करून बघतोय. आणि फोन ठेवल्यानंतर पाहिलं तर त्याने ऑलरेडी तिकीट मला पाठवलं होतं. वेरी वेळ जाऊ द्या, खूप छान. तिकडे समोरही काम चाललेलं आहे. तर आता हा व्हिडिओ पण इथेच एंड करूयात. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.